नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आला तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामध्ये जी भरती प्रक्रिया होती ग्रुप डी पदाकरिता, तर त्याचे जे निकाल आहेत नॉर्मलायझेशन नंतरचे ते काय केले की आता लावलेले आहे. इथे जर बघू शकता यांनी काय केलेलं आहे की बघा ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर विद्यार्थ्याचा, त्याच्यानंतर त्यांचं नाव आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर ते बिफोर ऑब्जेक्शन म्हणजे नॉर्मलायझेशनच्या पहिले किती मार्क होते आणि त्याच्या नॉर्मलायझेशन नंतर किती मार्क वाढले ह्याची काय केली की लिस्ट काय केली प्रसिद्ध केलेली आहे. तर ही यादी कंप्लीट जर बघाल तर तुम्ही टोटल 2057 एवढे पेजेस आहेत. जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्या सगळ्यांची यादी आहे. तर 188.40 मार्कांचा हा टॉपर आहे. त्याच्यानंतर जर बघाल हे थोडासा इथे डिफरन्स आहे इथे ऑब्जेक्शन नंतरनं काय म्हणतात ते नॉर्मलायझेशन नंतरनं. तर हे टॉपर आहेत. त्याच्यानंतर हे सेकंड आहेत. तर अशा प्रकारे ही यादी कंप्लीट तुम्हाला जर पाहिलं तर याच्यात पार्टमध्ये होती, ते पार्टमध्ये सिंगल यादी केलेली आहे मी. ही एकच यादी आहे कंप्लीट. 2057 पेजेस आहेत हे. तर ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाणार आहे. तर याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाउट्स असतील, काही ऑब्जेक्शन असतील तुमचे, तर काय करू शकता तुम्ही मला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती विचारू शकता. तिथे पर्सनली विचारू शकता. आणि ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती इथं जे की इथे लिहिलेलं आहे मी सुशील चिरसट ऑफिशियल याच्यावरती टाकलेली ही यादी तुम्हाला भेटून जाणार. आशा करतो तुम्हाला माझी माहिती इन्फॉर्मेशन समजली असेल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.